बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी इथं असुरक्षित आणि बेकायदेशीर गर्भपातामुळे 28 वर्षीय विवाहितेचा आणि तिच्या पोटातील गर्भाचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या गर्भलिंग चाचणी निदान प्रकरणाचे धागेदोरे पंढरपूर तालुक्यातील खेड भोसापर्यंत असल्याचं समोर आले असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माणुसकीला काळीमा फासत फुलायच्या आधीच कळ्या खुडण्याच्या या घृणास्पद प्रकरणात नेमकं काय घडलंय पाहूया। बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी इथे राहणाऱ्या अवघ्या 28 वर्षाच्या वृषाली वैभव मोरे या मूळच्या लातूर जिल्ह्यातील बोरगाव येथील रहिवासी 6 ते 14 डिसेंबर या कालावधीत त्यांच्या आयुष्याशी खेळ झाला। हा खेळ इतका भयंकर होता की असुरक्षित गर्भपातामुळे वृषाली आणि तिच्या पोटातील गर्भाला आपला जीव गमवावा लागला। पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे इथं बेकायदेशीर सोनोग्राफी करून गर्भ मुलगा आहे की मुलगी याची तपासणी करण्यात आली होती। त्यानंतर मुख्य आरोपी विकास पवार याच्या सांगण्यावरून वृषालीला श्रीपत पिंपरी इथं आणण्यात आलं। तिथं तिला गर्भपातासाठी औषध आणि गोळ्या देण्यात आल्या। गर्भलिंग निदान कायद्याचं सरळ उल्लंघन करत विकास पवार यानं एक अनोळखी महिला आणि पुरुषाच्या मदतीनं हे अमानवी दुष्कृत्य केल्याचं तपासात उघड झालं आहे। या बेकायदेशीर गर्भपातामुळे वृषालीला तीव्र रक्तस्राव सुरू झाला। परिस्थिती इतकी गंभीर होत गेली आणि अखेर वृषालीसह तिच्या पोटातील गर्भाचाही मृत्यू झाला। या प्रकरणी बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपअधीक्षक अशोक सायकर अधिक तपास करत आहेत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।